नमस्कार. राज्यातील सर्व माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आजची तारीख आहे 28 नोव्हेंबर. परंतु 28 नोव्हेंबर, 29 नोव्हेंबर आणि 30 नोव्हेंबर या 3 दिवसांमध्ये राज्यामधील प्रत्येकी 15 जिल्ह्यांमध्ये DBTद्वारे 35 लाख महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. परंतु तुमच्याकडे या 8 बँकांमध्ये खाते असणं आवश्यक आहे. तरच तुमच्या खात्यामध्ये 29 नोव्हेंबर म्हणजेच उद्या हे पैसे जमा होणार आहेत. बघा, प्रामुख्याने बँक ऑफ इंडिया आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ बरोडा आहे, कॅनरा बँक आहे, सेंट्रल बँक आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे. परंतु प्रमुख ज्या बँक आहेत तर या बँकांमध्ये हे पैसे येणार नाहीत. आता दाखवलेल्या या 6 बँका आहेत. जर तुमचं या 6 बँकांपैकी कोणत्या जरी बँकेमध्ये खातं असेल तर तुम्हाला हा हप्ता विस्तारित होणार नाही. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. याच्यामुळे महत्त्वपूर्ण असे बँक खातेसुद्धा चेंज करायला लावलेले आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्व माहिती अगदी मुद्देसुद्धा आलेले आहे. सोबतच व्हिडिओला सुद्धा अजून लाईक केलं नसेल तर लगेच लाईकसुद्धा करून ठेवा. तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये जे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. आज 28 नोव्हेंबर आहे. आजची ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे. 3 दिवसांमध्ये हे पैसे विस्तार होणार आहे. बघा, राज्यामधील 35 लाख महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपयांचा हप्ता विस्तार होत आहे. बघा, सर्वांना माहिती आहे, सर्वांना 5 हप्ते मिळालेले आहेत. तर हा 6वा हप्ता 2100 रुपयांचा विस्तार होत आहे. तर त्याच अनुषंगाने लाडक्या बहिणींनी आपले बँक खाते आणि आधार कार्ड त्वरित चेक करावे. बघा, तुम्हाला मी अगोदरच सांगितलेलं आहे, कोणत्या जरी बँकेमध्ये खातं असेल किंवा तुम्हाला मागचे अर्धवट पैसे आले असतील तर त्याची कारणेसुद्धा आलेली आहेत. बघा, तुम्हाला काय करायचं आहे, आपलं बँक खातं हे आधार कार्डाशी लिंक आहे का हे चेक करायचं आहे. सोबतच आधार कार्ड आपलं अपडेट आहे का आणि बँक खात्याची KYC केलेली आहे का. सोबतच आपले बँक खाते कोणत्या बँकेमध्ये आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. काही ग्रामीण बँक आहे, जर तुमचं त्या बँकेमध्ये खाते असेल तर तुम्हाला हे पैसे येणार नाही. कारण हे पैसे आधार कार्डाच्या आधारावरती म्हणजेच DBTद्वारे हे पैसे विस्तार होत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे, व्हिडिओ पूर्ण पहा, सविस्तर माहिती आलेली आहे. सोबतच बघू शकता, ज्यांना 6वा हप्ता विस्तारित करण्यात येणार आहे तर त्यांच्याकडून अगोदर 2 कागदपत्रे घेतली जाणार आहे. जर तुमच्याकडे हे 2 कागदपत्र नसतील तर तुम्हाला हे सर्व पैसे येणार नाही. ज्यांच्याकडे 2 कागदपत्रे असतील फक्त त्यांनाच हे पैसे विस्तारित होणार आहेत. बघा, याच्यामध्ये गॅस कनेक्शनचे 2500 रुपये आहेत. सोबत ज्यांना जो दिवाळीचा बोनस 5500 रुपयांचा मिळालेला नसेल, जे मागचे अर्धवट पैसे असतील, कोणाला 3000 रुपये आलेले असतील तर कोणाला फक्त 4500 रुपये आलेले असतील आणि ज्यांना 7500 रुपये आले असतील त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे. बघा, अर्धवट पैसेसुद्धा तुम्हाला जर मागचे राहिलेले असतील तर त्या हप्त्याचे पैसेसुद्धा या 6व्या हप्त्यामध्ये विस्तारित केले जाणार आहेत. परंतु उद्या प्रमुख 10 जिल्हे सांगण्यात आलेले आहेत. तर या 10 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तारित होत आहे. जर तुमचा या 10 जिल्ह्यांमध्ये समाविष्ट असेल तर तुम्हाला सुद्धा या अपडेट लवकरात लवकर करायचे आहेत. तर बघा, या 10 जिल्ह्यांमध्ये आजच पैसे, आता ही उद्याची अपडेट आहे त्याच्यामुळे आजच टाकलेलं आहे. तर तुम्ही आजपासूनच या गोष्टी करायच्या आहेत. बघा, याच्यामध्ये पुणे आहे, मुंबई आहे, सोबतच रायगड आहे, सोबतच सोलापूर आहे, सोबतच सातारा आहे, नगर आहे, उस्मानाबाद. प्रामुख्याने हे 5 जिल्हे झाले. एक टायटॅनिकमधला जिल्हा आहे तो नगर जिल्हा आहे. तर याच्यामध्ये अजून शक्यता नाही, परंतु आले तर नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा येऊ शकतात. सोबतच 6वा जिल्हा आहे रत्नागिरी आहे, यवतमाळ आहे, बुलढाणा आहे, गडचिरोली आहे आणि सांगली आहे. प्रामुख्याने हे 10 जिल्हे आहेत. तर या 10 जिल्ह्यामध्ये ज्या ज्या महिलांची खाते असतील किंवा बँक खाते असतील किंवा गावे असतील तर तुम्ही या महत्त्वपूर्ण अशा अपडेट करायच्या आहेत. आता याच्यामध्ये कोणकोणते अपडेट करायचे आहे त्याची सुद्धा माहिती आलेली आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. बघा, 35 लाख महिला पात्र आहेत. बघा, बोनससाठी असतील किंवा लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता घेण्यासाठी असतील तर राज्यामधील संपूर्ण 35 लाख महिला पात्र आहेत. तर या 35 लाख महिलांच्या खात्यावरती DBTद्वारे हे पैसे विस्तारित होणार आहेत. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा जर तुम्ही फॉर्म भरलेला नसेल
तरी पण तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। फक्त गॅस कनेक्शन घरातील महिलेच्या नावाने असणं गरजेचं आहे। सोबतच ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याचा जो 3000 रुपयांचा बोनस आहे, तो जर बोनस आलेला नसेल तर तुम्हाला हे पैसे सुद्धा येणार आहेत आणि 6वा हप्ता 2100 रुपयांचा आहे। सोबतच मागील ज्यांना अर्धवट पैसे मिळाले असतील तर त्यांना 1500 रुपयांनी नाही तर प्रत्येकी महिन्याला 2100 रुपयांनी पैसे दिले जाणार आहेत। ज्यांना 7500 रुपये आलेले असतील तर तुम्हाला हे पैसे दिले जाणार नाहीत, परंतु ज्यांना अर्धवट पैसे आलेले असतील तर त्यांना जुलै महिन्यापासून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत 2100 रुपयांनी पैसे दिले जाणार आहेत। सोबतच त्याच्याच पुढे महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे, परंतु आपल्याला कोणकोणते बँक खाते चालणार आहे ते सुद्धा बघायचं आहे। बघा, लाडकी बहीण योजना। आता लाडकी बहीण योजनेमध्ये काही महिलांना 7500 रुपये मिळाले असतील, काही महिलांना 4500 रुपये मिळाले असतील, काही महिलांना 2500 रुपये मिळाले असतील आणि काही अशा महिला असतील की त्यांना 1 रुपये सुद्धा मिळालेलं नसेल। बघा, ज्यांना 7500 रुपये मिळालेले आहेत त्यांना फक्त 2100 रुपयांचा 6वा हप्ता आणि 2500 रुपये गॅस कनेक्शनचे असे मिळून 4500 रुपये म्हणजे 4700 रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे। बघा, ज्यांना 4500 रुपये अगोदर मिळाले असतील तर तुम्हाला ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याचे 4200 आता 2100 रुपयांनी तुमचे कॅल्क्युलेट केले जाणार आहे। सोबतच 6वा हप्ता तुमचा जो आहे तो 2100 रुपयांचा आहे आणि गॅस कनेक्शनचे 2500 रुपयेप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे। त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला 8800 रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे। ज्यांना 2500 रुपये गॅस कनेक्शनचे फक्त मागील काही दिवसांमध्ये आले असतील तर तुम्हाला मागचे सर्व पैसे जे 5 महिन्यांचे पैसे आहेत सोबतच 6वा हप्ता विस्तांतरित केला जाणार आहे। अगोदर तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे तर मिळालेले आहेत। अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। सोबतच एक महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे, ज्या माता भगिनींनी बँक खातं खोललेलं असेल आणि त्या बँकेमध्ये जर तुमचं पॅन कार्ड लिंक नसेल, बघा तुमचं जे पॅन कार्ड असतं तर ते पॅन कार्ड लिंक नसेल तरी पण तुम्हाला हे पैसे येणार नाही। तुम्हाला आपलं बँक खातं आधार कार्डशी लिंक करायचं आहे आणि आपलं आधार कार्ड पॅन कार्डसोबत सुद्धा लिंक करायचं आहे, त्यावेळेस तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तांतरित होणार आहे। कारण शासनाला 2 कागदपत्रे आवश्यक आहेत, त्याच्यामध्ये एक कागदपत्र म्हणजे तुम्ही ITR भरत नाहीच म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न आणि दुसरे म्हणजे तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नाही। आता 4 चाकी गाडी कोणती? जर तुमच्या पोटापाण्यासाठी उद्योगधंद्यासाठी जर एखादी गाडी घेतलेली असेल तर त्या गाडीचा यामध्ये समाविष्ट नाही, परंतु ज्या गाड्या असतात की 4 व्हीलर गाड्या असतात, इनोवा असेल, क्रिस्टा असेल, वेगवेगळ्या गाड्या असतात, जर तुम्ही चैनीसाठी मौजमजा करण्यासाठी गाडी घेतलेली असेल तर तुम्हाला हे पैसे विस्तांतरित होणार नाही। त्याच्याच पुढे बघू शकता महत्त्वाची जी अपडेट आहे तर ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, याच्यामध्ये मुख्यमंत्री नाव आता वगळण्यात आलेलं आहे, कारण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आपला राजीनामा दिलेला आहे। आतापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब राहणार नाहीत, तर त्यांनी राज्यपालांकडे राजवटीवरती आपला राजीनामा दिलेला आहे। तर एक गोष्ट लक्षात घ्या, जरी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री नसले तरी पण तुम्हाला काही महत्त्वपूर्ण अशा अपडेट करायचे आहे। जरी कोणी मुख्यमंत्री झालं तरी पण आपल्याला लाडकी बहीण योजनेशी मतलब आहे। बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, RBIने दिलेल्या माहितीनुसार तुम्हाला या बँक खात्यांमध्ये आपले बँक खाते खोलणं गरजेचं आहे। RBI काय म्हणते तर आमची एक गव्हर्नमेंटची बँक आहे, म्हणजेच गव्हर्नमेंट बँक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला पैसे येण्यास अडथळा निर्माण होणार नाही। सोबतच 2 प्रायव्हेट बँक आहेत तर त्यासुद्धा सुरक्षित आहेत। आता याच्यामध्ये SBI बँक आहे। SBI बँकेच्या 22,000पेक्षा जास्त शाखा संपूर्ण भारतामध्ये आहेत। 50 करोड नागरिकांनी SBI मध्ये आपलं खातं खोललेलं आहे, तर तुम्ही सुद्धा SBI मध्येच बँक खाते ठेवणं गरजेचं आहे। सोबतच बँक ऑफ महाराष्ट्र आहे, जर या बँकेमध्ये असेल तरी पण पैसे येतील, परंतु या बँकेमध्ये भरपूर प्रॉब्लेम असतात, त्याच्यामुळे आपलं बँक खातं हे अपडेट करा। सोबतच KYC करणं गरजेचं आहे। सोबतच ज्या प्रायव्हेट आणि सुरक्षित 2 बँक आहेत तर त्याच्यामध्ये HDFC एक बँक आहे आणि सोबतच युनियन अशी एक बँक आहे आणि सोबतच ICICI बँक सुद्धा आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला मागील 1 रुपया सुद्धा आलेला नसेल तर तुम्ही 100% पोस्ट खातं खोलायचं आहे। पोस्ट खातं हे गव्हर्नमेंट खातं आहे। 1 दिवसाच्या अगोदर आपलं आधार कार्ड बँक खात्याला लिंक होतं। जर मागील पैसे आले नसतील, ज्यांना मागील पैसे आले असतील तर त्यांनी काहीच करायचं नाही, आपल्याला तरी पण हे पैसे विस्तांतरित केले जाणार आहेत। बघा, सर्व माहिती अगदी मुद्देसूद दिलेली आहे। जरी मनामध्ये काही अडचण असेल तर कमेंटद्वारे विचारा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। तर चला भेटूया उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।